ಅಕ್ರಮ ಮಾರಾಟ 2,000 ರುಗೆ ಮಾರಾಟ ಆರೋಪ. ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಜೂಗಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಂಎಸ್ ಗುಣಕೆ ಮೆಡಿಕಲ್ ಹಾಗೂ ಗಂಗಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಬಾರ್ಷನ್ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಅಕ್ರಮವಾಗಿ ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂಬ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. ಮಗು ಜನನಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಜೀವಹರಣ ಮಾಡುವಂತಹ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು 300 ರು ಬೆಲೆ ಇದ್ದದ್ದನ್ನು 2,000 ರುಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎನ್ನಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಸಲಹೆ ಇಲ್ಲದೆ ಇಂತಹ ಔಷಧ ಮಾರಾಟ ಮಾಡುವುದಕ್ಕೂ ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಮೆಡಿಕಲ್ ಅಂಗಡಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಮಾರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಲಯದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕುರಿತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಕ್ಷಣ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. नंबरचा नंबर बदलता कामा नाही. ही वाटत तरी पुढे इकडे तर चालत्या, पण ही होता कामा नाही. हां, ही पहिल्या दिवशी जायला पाहिजे. तीनच काय त्या ह्या 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायची. आणि ही 3 दिवसात सप्त्यात त्या दिवशी पाय येतं, दुसऱ्या दिवशी पण तिथं. पण ही रात्रीच्या एका दिवशी एक गोळी घ्यायची. ही गोळी बदलायची नाही, ही एक गोळी महत्वाची आहे. त्याला 1 नंबर फिक्स केला ना. हां, अगोदर घातली हे इकडे चालते 2 पाकिटांमध्ये. पण ही होता कामा नाही. ही पहिला गोळी द्यायला पाहिजे. आमची पोराची 2 घंटे पोराची पोराची माझी गोळी काय नाही. मी फक्त सरांच्याकडून तुम्हाला आणून देते, पण तुम्ही जास्त रिक्वेस्ट केला म्हणून मी माझ्या ओळखीचे जास्त मी ठेवत नाही गोळ्या, कारण 2 नंबरचा धंदा मी करतच नाही. 1500 दे, 500 रुपये मी तिथे ह्याच्याकडे घेऊन येते. माझं फोनचे चालणे कोणाचं फोन केलं 1500 घ्यायचं. आणि इथं जाऊन येतात 4 पेटाचं येतात लगेच येतात. तेवढं तर आहे की रिक्षात इकडे आलंच पाहिजे मला ते 1500. माझं पद्धत सरांना मला द्यायला उशिरा ताई वगैरे तुम्ही येऊपर्यंत तिथे बसले होते. आम्ही कॉल करायचे ना. तुमच्या घरापर्यंत आला, तुमच्या घराच्या बाजूला रेणुकाबाईचं मंदिर आहे. आमच्या तिथपर्यंत येऊन तुमचा दरवाजा पांढरा आहे की नाही, तिथे विचार. ती बाजूला एक बाई त्यांनी शिलाई मशीन ठेवतात बघा, शिलाई मशीन त्यांनी दाखवलं. तिथं स्कूटी राहिल्या बघा, ती जाऊन ते बघा ही स्कूटी आता ह्या तुमच्या स्कूटीच्या बाजूला डॉक्टर उतरत नाही. आणि स्कूटीच्या बाजूला अनेक गाडी पण होती थांबली. येत होते एक 10 मिनिटं.